बॉल आता विशाल भनगे यांना रीड करत टाकलेला बॉल आहे शशी कोचळे यांनी आणि किंबहुना या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव काढली. आकाश फरांद्यांना स्ट्राईक दिलेला आहे आणि आकाश फरांदे यांना स्ट्राईकवरती आणणं नितांत गरजेचं आहे, कारण 7 बॉलच्या पाठीमागे 15 त्यांनी कुटलेले आहेत. चांगला सूर गवसलाय. शशी कोचळे यांच्यावरती आक्रमण करावं लागेल, परंतु शशी कोचळे फलंदाजांना मोठा स्ट्रोक खेळण्याची मुभा देतील का? क्षेत्ररक्षण पुन्हा फिरवलेलं आहे, कारण डाव्या हाताचे फलंदाज उजव्या हाताचे फलंदाज ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येतात ना तर त्यावेळेस क्षेत्ररक्षण तुम्हाला फिरवावं लागतं आणि गोलंदाजांना दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागतं. परंतु हे कॉम्बिनेशन जर तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आढावा घेतला ना तर हे कॉम्बिनेशन सक्सेसफुल आहे. प्रारंभिक जोडीमध्ये जेव्हा आपण चर्चा करतो ना की भारताच्या टीमबद्दल तुम्ही सौरभ गांगुली दादा, सचिन तेंडुलकर सर यांनी कित्येक काळ ओपन केलं, त्यानंतर गौतम गंभीर, वीरेंद्र सहवाग यांना आपण ओपन करताना पाहिलं, किंबहुना ॲडम गिलक्रिस्ट, मॅथ्यू हेडन ह्याही जोडीने चांगल्या प्रकारचं ओपन केलं ऑस्ट्रेलिया टीमसाठी. म्हणजे हे कॉम्बिनेशन क्रिकेटमध्ये नेहमी असरदार आहे. गोलंदाज सय्यार आणि हा बॉल पाठवला डीपी स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे. मोहर लागेल किती धावांची? पंचांचा निर्णय पेंडिंग आहे. फटका तर जबरदस्त आहे, फक्त आता हे पाहावं लागेल की बॉल डिक्लेअर झोनमध्ये गेलाय की सीमारेषा पलीकडे गेलाय, याची चर्चा आता रंगेल. परंतु महत्त्वाच्या क्षणी खेळलेला एक महत्त्वाचा फटका आहे जो दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा आहे. पंच तिकडे पाहणी करतील प्रत्यक्षात बॉल कुठून गेलाय. आपण चर्चा निश्चित करूया राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशनबद्दल. खेळ थांबलाय. भारतीय टीमचा तुम्ही विश्व वर्ल्ड कपचा सामना पाहिला असेल. 2011 साली भारतीय टीमने जो विश्व वर्ल्ड कप जिंकला ना, त्या वर्ल्ड कपमध्ये फायनलच्या मॅचमध्ये श्रीलंकेच्या विरुद्ध भारतीय टीमने हीच रणनीती आखली होती. ज्यावेळेस उजव्या हाताचा फलंदाज आउट होईल तर उजव्या हाताचा जाईल, हा महत्त्वाचा सल्ला सचिन तेंडुलकर सरांनी वाया वीरेंद्र सहवाग पोचवला होता महेंद्रसिंग धोनीपर्यंत. म्हणजे हे कॉम्बिनेशन, हे सल्ले किती महत्त्वाचे होते ना. म्हणूनच की काय युवराज सिंग चांगल्या फॉर्ममध्ये असताना महेंद्रसिंग धोनी अगोदर आले होते. हा सल्ला दिला होता सचिन तेंडुलकर सरांनी, वाया वीरेंद्र सहवाग महेंद्रसिंग धोनी यांच्यापर्यंत पोचवला होता. आणि त्यानंतर आपण पाहिला की विजयाचा षटकार महेंद्रसिंग धोनी यांनी अखेरकार ठोकला होता आणि 28 वर्षानंतर भारतीय टीमने पुन्हा एकदा विश्व वर्ल्ड कप जिंकला होता. म्हणजे या काही रणनीत्या असतात त्या क्रिकेटमध्ये तुम्हाला आखाव्या लागतात. षटकार आहे. या बॉलवरती 6 धावांची मोहर लागलेली आहे. या 6 धावा ह्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि धावसंख्या आता भरारी घेत आणि जाऊन पोचलेली आहे या षटकाराच्या मदतीने, कारण हा षटकार ताकदवान होता आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावांसाठी. आकाश फरांदे सांगतात की माझा फटका म्हणजे 440चा झटका आहे. चला मॅच सुरू करा. दोन्ही संघांना विनंती आहे पंचांचा जो काही निर्णय आहे त्याचा आपण सन्मान करा आणि सामना सुरू करा ही विनंती आपण करूया. अंगावरती येणारा बॉल शफल झाले आणि एका पायावरती हा बॉल वळवला सरळ 6 धावांसाठी. खालची सीमारेषा दिसत नाही, काय झालं ते बॉल गेलं तेवढे अंतर नाही का निर्णय काय तो त्याच्यामुळे
पंच काय आहे या बॉलच्या पाठीमागे? 6 धावा असं पंचांनी कळवलेला आहे. हा षटकार आपण अंकित करूया, स्कोअर बोर्डला पुढे नेऊया आणि स्कोअर बोर्ड आता जाऊन पोहोचलेला आहे. आपण अपडेट करूया. धावसंख्या आहे 24 धाव फलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूला आकाश फरांद यांचं आक्रमण सुरू झालेलं आहे. आज चांगली बॅटिंग शशी कोचळे गोलंदाजी करतात. एक वेगळी ॲक्शन, एक वेगळी शैली आहे गोलंदाजी करण्याची. रनअप जर तुम्ही पाहिलं तर छोटा रनअप आहे, परंतु दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा चांगला आहे. असा एक भेदक मारा म्हणजे शशी कोचळेवाडी. विद्यानिकेतन संस्था शशी 11चे संघमालक आहेत गोलंदाजी मार्कवरती. चला घाई करा, आता वेळ घेऊ नका असं आयोजन समितीने कळवलेलं आहे. स्ट्रायकर एंडला ओझरडेचे आकाश फरांदे, नामवंत खेळाडू तयार. यावेळेला मिड विकेटला मोठा प्रहार, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या फटक्याची झलक, वाढतंय धावफलक. धावसंख्येला आकार आणणारा षटकार आकाश फरांदे, सेट ऑन अ फायर. आज सीमारेषेने बॉलला आपलंसं केलं आणि हा बॉल पहा, टप्पा पडल्यानंतर शरीरापासून दूर जाणारा बॉल, पॉवरफुल स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी चाललाय. या बॉलची उडान 6चा लगान अष्टविनायक वॉरियरसाठी. आज एका वेगळ्याच रंगात आकाश फरांदे पाहायला मिळत आहेत. फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. बॅकफुटचा पण क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला जाण्या अगोदर बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. एका बाजूला पहा, राईट आर्म ओव्हर द विकेट. शशी कोचळे यांच्यावरती चढवलेला हा भीषण हल्ला सर्व डावपेच आकाश फरांदे यांनी उधळून लावले आणि हाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. क्षेत्ररक्षकाची झडप अपुरी पडली आणि त्यांच्या डोक्यावरतून बॉल दस्तक देतोय 4 धावेंसाठी. हा आलाय आकाश फरांदे यांच्या बॅटमधून क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला चौकार. शेवटचे 2 बॉल शिल्लक. शशी कोचळे पुन्हा तयार, स्वतः संघमालक. या बॉलचा वेग वाढवला आणि हाय बॉल मिड विकेटला, सीमारेषेच्या पलीकडे. गोलगट्टम लकडपट्टम दे दनादन फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ओझरड्याचे आकाश फरांदे करतायत. धावसंख्येने घेतली भरारी, 40 वरती जाऊन पोहोचली आणि मोठ्या फटक्यांचा कहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आकाश फरांदे मंत्रमुग्ध करून टाकणारी फलंदाजी प्रेक्षकांना मैदानाच्या आतमध्ये पेश केली आहे. ओझरड्याचे आकाश फरांदे लाल जवाब स्ट्रोक खेळलेले आहेत. बहारदार फलंदाजी, झुंजार खेळ अष्टविनायक वॉरियरसाठी. शेवटचा बॉल शेष. शशी कोचळे पुन्हा तयार होतील. प्रतिभा आहे शशी कोचळे यांची, गोलंदाजीची शैली वेगळी आहे. हाई बॉल आणखीन एक सीमारेषेच्या पलीकडे. ज्या वेगाने आला त्याच वेगाने पाठवलाय. हवेंच्या लाठेंवरती स्वार होत हाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश केली आहे. सबसे हटके 100% बॉलला पाठवलंय सीमा पार. बॅट्समन आहेत आकाश फरांदे, ओझरडे आहे त्यांचं गाव. षटकार सेलिब्रेशन पहा आपल्या खेळाचं आकाश फरांदे यांनी केलंय. हा संघर्ष आकाश फरांदे यांनी केला आणि त्यानंतरचा पहा सेलिब्रेशन आकाश फरांदे यांचं या षटकाराच्या पाठीमागचं. एका बाजूला धाव